तर मी फुलासनी चटणी वगैरे बघितली, एकदम सोपी आहे. नुसती भाजून घ्यायची मस्त वास येईपर्यंत. पण छान निवडून घेतली, बघू शकता एकदम मस्त. चला आता डायरेक्ट तुम्हाला मी ना डेनिम स्कर्ट वेअर करून दाखवते. तर इथे मी सेकंड टी शर्ट वर घातलेला आहे, वेअर केलेला आहे, बघू शकता. ते एकच सुंदर दिसतोय टी शर्ट टॉपपेक्षा. एकदम मस्त दिसतोय. कसा वाटला नक्की सांगा. तर हा कलर आहे व्हाईट. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर घरात बघू शकता इतका पसारा भरलेला आहे, सगळं आवरायचं आहे. तर सोपे वगैरे झटकले मी, आता घर झाडायचं आहे. आणि आज मला इतकी कामं आहेत ना. आज मला दळण म्हणजे गहू निवडायचे, बाजरी निवडायची, नागली निवडायची आहे, ज्वारी निवडायची आहे. म्हणजे निवडून ठेवायचंय. उद्या मग वैभव आली की दळण्यासाठी जाणार. कारण पावसाची टू व्हीलर जमतच नाही, भिजून जाऊ शकता. तर मग मोठी गाडी तर वैभव घेऊन गेली हॉस्पिटलला. तर त्याच्यामुळे मग उद्याच आता येतील ते, तर उद्या दळून आणावं लागेल. पण आज मी सगळं रेडी करून ठेवणार, माझं साफ वगैरे करून ठेवणार. आणि आज मला करायची आहे खुरासणीची चटणी. तर मी ना हर्सुलच्या बाजारातून, जेव्हा मी हर्सुलचा व्हिडिओ केला होता तो खूप सगळ्यांना आवडला. तिथून मी ही आणली होती, काय म्हणतात आपलं खुरासणी आणलेली. तर ती तुम्हाला मी दाखवते. तर त्याची चटणी करायची आहे मला, एक तर नाही पण मग करू म्हटलं. तर चांगलीच आहे, पाकडून घ्यावं लागेल. तर बघू शकता एवढी खुरासणी आहे, निवडून घ्यावं लागेल, पाकडून घ्यावं लागेल. कशी करतात ते मला मी पहिल्यांदाच करणार आहे. तर इथे खुरासणी आहे, तर म्हटलं खुरासणी करू. आणि मी जे डेनिमचे स्कर्ट घेतलेले, लॉंग स्कर्ट, तर ते आज मी वेअर करून दाखवणार. माझ्याकडे कोणकोणती स्कर्ट आहे त्याचं कलेक्शन दाखवेल मी. म्हणजे कलेक्शन पण दाखवेल आणि मी त्यातले एक दोन वेअर करून, म्हणजे नवीन घेतील ते वेअर करून दाखवणार, कसे दिसतात, स्टाईल करून दाखवणार कोणकोणत्या टॉपवर. म्हटलं ते करेल आज. आणि सगळं आवरलं. आज केलेली आहे इथे बांबूची भाजी, चाईच्या वेलाची भाजी, वरण भात, चपात्या केलेल्या आहेत. आणि मला आज हे मनी प्लांट मी आणलं होतं वैभवच्या हॉस्पिटलमधून, ते पण लावायचं आहे बाहेर कुंडीमध्ये. तर इथे सध्या मी बॉटलमध्ये ठेवलं, किती सुंदर दिसतंय. तर असा माझा पूर्ण डे असणार आहे. घरातूनच सगळ्या घरातलाच व्लॉग असणार आहे. आज काय बाहेर कुठे जाणार नाही, आज पावसामुळे मुलांना सुट्टी पण आहे आणि इतका पाऊस पण आहे त्याच्यामुळे. तर आता घर झाडून घेते पटापट. चला. तर आपल्या आयलंड किचनवर एवढा पसारा पडलेला आहे ना, तर मी आता तो आवरून घेते पटापट. जिथे खुर्ची असली की तिथे कपडे राहतातच, किती करा तुम्ही. तर खूप दिवसांनी तुम्हाला दाखवते मी घर कसं आवरते. तर रोजचं माझे अशी कामं असतात, स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर खूप पसारा असतो. आणि तेच इथे डेनिम स्कर्ट आहे, ते मी तुम्हाला संध्याकाळी घालून दाखवणार आहे, जे मी मॅक्समधून ऑफरमध्ये घेतले होते. आणि कसे दिसतात ते सुद्धा वेअर करून दाखवेल. आणि तेच आता इथे सगळं पटापट पसारा आवरून घेते. आणि रोजचा खूप पसारा येऊन राहतो, किती पण आपण करा क्लीन, त्याच्यावर पसारा येऊनच राहतो. तर हे माझं आयलंड किचन आहे. त्याच्यामध्ये मोठे मोठे ड्रावर्स आहे, त्याच्यात भरपूर सारे भांडे मावले जातात. तर म्हणजे टेन्शन नाही मला जास्त, म्हणजे स्टोरेजचं खूप स्टोरेज आहे माझ्याकडे. तर तेच मला ह्या आयलंड किचनसाठी छान हाय चेअर घ्यायचे आहे. तर त्या कुठे भेटतात नक्की मला कमेंट करून सांगा. तर तेच आता बेस्ट क्वालिटीच्या, ते पण म्हटलं घ्यायच्या. आता ठरवलं आहे की घ्यावं, त्याला मस्त मॅचिंग कोणता कलर छान दिसेल नक्की मला कमेंट करा. ब्लॅक छान दिसणार हाय चेअर, की थोड्याशा कलरफुल येल्लो ऑरेंज वगैरे, तर मला सांगा तसं. तर इथे मी असं क्लीन करून घेत असते नेहमी. माझं व्हाईट किचन आहे, तर क्लीन केल्यावर छानच दिसतं एकदम. तर इथे आता किचनवरचा पण पसारा पूर्ण आवरून घेते. आणि जे मनी प्लांट दिसते ना तुम्हाला विंडोमध्ये, तर ते मी हॉस्पिटलमधून आणलं, वैभवच्या हॉस्पिटलमध्ये. खूप छान झाडं आहेत, तुम्हाला माहितीच आहे, मी नेहमी दाखवते. तर तिथून मी फांदी आणली होती आणि मस्त छान लावलेली आहे. आणि इथे मी खाते, भूक लागली की मी असं सीड्स आणून ठेवते, पंपकिन सीड्स, वॉटरमेलन सीड्स वगैरे. तर बघू शकता पूर्ण आवरलेलं आहे एकदम. आणि इथला पण भाग मी सगळं आवरून घेतला. इथलं पूर्ण पसारा आवरलेला आहे. देवाऱ्याचं पण पूर्ण आवरून घेतलं.
आता हॉलमध्ये इतकी घाण निघालेली तुम्हाला दाखवते मी. कचरा निघाला, इथला पण एरिया आवरलेला आहे मी. याच्यात खालचं आहे ना सगळं काढून टाकलं, तो सुद्धा एरिया आवरून घेतला. आता मी बघू शकता एवढा कचरा निघालेला आहे. आता पटापट झाडून घेते म्हणजे माझं काम कम्प्लीट होऊन जाईल. तर कपडे वाळत केले, इथे दूध आणलं, दूध तापत ठेवलं. आणि आज सध्या ना पावसामुळे मला वॉकिंगला जायला जमतच नाही. तर दूध घ्यायला मी चालतच जाते, म्हणजे तेवढेच 2-2.5 हजार हे होऊन जातात, ते होऊन जातात. पण आता उद्या परवा सुट्टी आहे त्यांना, तर मग मी जाईल वॉकिंगला. थोडं उशिरा जाईल, 6 वाजता. तर आता इथे फुलसणी आहे, ती थोडीशी निवडून घेतली. ते कशी करतात ती मला माहिती नाही, पण आता अर्ध्याची करेल आणि आधी ठेवून देते. अर्ध्या फुलासणीची करते चटणी. तो ही आहे खुरासणी, मस्त गावठी, आपल्या हरसूलच्या बाजारातून घेऊन आली होती. आणि मला नंतर तुम्हाला दाखवते मी कशी करते काय. तर आता याच्यात पाकडून घेते, आवाज येतो कारण पावसामध्ये, आणि बघू शकता पाऊस आहे. तर आता पाठवून घेते आणि वरची वरची असली हे घेते, धुवून घेते फक्त. बघू शकता का चटणी करायची शेती डब्याला आणखी चटणी. तर मी फुलासनी चटणी बघितली, एकदम सोपी आहे. नुसती भाजून घ्यायची मस्त वास येईपर्यंत, पण छान निवडून घेतली. बघू शकता एकदम मस्त. तर मस्त भाजायचं, त्याच्यावरच असतं फुलासनीच्या चटणीचं. आणि हिरव्या मिरची मध्ये काय म्हणतात की लाल मिरच्या आणि लसूण लागतो आणि मीठ लागते.
तर तेवढ्याच गोष्टी लागतात. आता मस्त भाजून घेते. बघू ट्राय करून. फर्स्ट टाइम खुलासणीची चटणी. आणि इथे ना लाल मिरच्या पण आहे, त्या पण मी थोड्या भाजून घेणार. मऊ होऊन गेलेल्या आहेत पूर्ण. ह्या खूप तिखट आहे, त्या लास्टला भाजून घेईल जेवढ्या टाकायच्या तेवढ्या. चला मस्त ना भाजून घेते वाचणी. त्याच्यानंतर चटणी झाली की मग मला काम आहे. गहू बाजरी नागली तर नाही, गहू बाजरी आणि ज्वारी निवडायची आहे. ज्वारी पण निवडायची गरज नाही, बाजरी पण नाही, फक्त पाकडून घ्यायचं. आणि फक्त गव्हामध्ये थोडेफार असतात ते काढून घ्यायचं. आणि मग निवडून साईडला ठेवून देणार, म्हणजे उद्या दळून आणणार सगळे पीठ. आणि मग लास्टला चहा घेणार. आणि मग मी माझे मस्त मला डेनिम स्कर्ट्स दाखवणार, जे नवीन आणले ते. आणि वेअर पण करून दाखवणार कशी दिसतात. आता इथे मस्त ना खुलासणी भाजून घेते मी. फुलवते खुलासणीला. आणि बरं पडतं आता पावसाळा लागला, डब्याला भाजी नाही समजा नसली तर चटणी आणि चपाती द्यायची, रोल करून किंवा पराठा करून सुद्धा देऊ शकता. मस्त लागते. मस्त भाजीला वास येतोय छान पैकी. तर आता मी इथे ना काढून घेते. आणि थोडी थंड करत ठेवणार. तर इथे आपली खुरासणी छान भाजून झालेली आहे, साईडला ठेवते. इथे भरपूर सारा लसूण त्याच्या पाकळ्या काढलेल्या नाहीये, नुसता भाजून घेणार. तो पण साईडला मी ठेवणार. आणि सगळ्या गोष्टी थंड करून मग करणार. आता हे लसूण भाजून घेते. त्याचं थोडस मॉइश्चर निघून जाईल. एअर फ्राय मध्ये पण केलं असतं, पण मग जाऊ दे, वेळ नाही आता, कढई तापलेलीच आहे म्हणून. आणि लवकरच मी एअर फ्रायच्या रेसिपीज घेऊन येणार आहे. मला कमेंट्स येतात की एअर फ्राय मध्ये रेसिपी दाखवा. तर आज करायची होती मला कुरकुरी भेंडी करायची होती, पण वेळ नाही, खूप कामातच बिझी आहे. आणि घरी मुलं असली की अजून जास्त डबल काम पडतं मला. तर आज लवकर उठली होती स्वयंपाकासाठी. आणि वैभवला लवकर जायचं होतं हॉस्पिटलला. आणि थोडस लसूण भाजून घेते, मग मिरच्या भाजून घेते जेवढ्या लागतील तेवढ्या. थोडासा लसूण भाजून घेतलेला आहे. आणि आता थोड्याशा मिरच्या. थोडं तेल टाकते म्हणजे ठिसका होणार नाही. बघू शकता. आता थोडस ना थंड होऊ देते सगळ्या गोष्टी. तर सगळ्या गोष्टी थंड होऊ देते. आणि मग चटणी करू डायरेक्ट कशी करायची आहे, मिक्सर मध्ये खुरासणी वाटून घ्यायची. त्याच्यात मग मिरच्या आणि लसूण टाकायचं, मग पण एक दोन वाटून घ्यायचं. कारण आधीच सगळं एकत्र टाकलं ना सगळी बारीक होऊन जाते. म्हणून आपण तसं करायचं नाही, आधी मिक्सर मध्ये खुरासणी बारीक करून घ्यायची 2-1 गलके. त्याच्यानंतर मिरच्या लसूण आणि मीठ
टाकून 2 गरकी बारीक करायची बस, आणि आपली चटणी रेडी होते. आता हे थंड झालं की तुम्हाला डायरेक्ट दाखवते. आता गहू वगैरे सगळं काढून ठेवते पुढे. चला. तर आता खुरासणी ते थोडं थंड होतंय, तोपर्यंत म्हटलं गहू निवडून घेऊ, जेवढं निवडता येईल तेवढं. इथे गहू काढलेले 9 किलो काढले. इथे आहे नागली, ह्याच्यात आहे बाजरी, आणि इकडे आहे ज्वारी. आता हे 3-4 धान्य निवडणार. आधी गहू निवडून घेते पटकन, आणि बाकी मग हळूहळू निवडेल. म्हणजे दोन्ही कामं एकदाच होऊन जातील. तर गव्हामध्ये एवढी काही घाण नाहीये, आणि बाकी मग फक्त बाजरी वगैरे ती नीट पाकडून घेईल. आणि ज्वारी माहिती बिलकुल घाण नाहीये काहीच. दिंडोरी मधून घेतली होती मी ज्वारी, आता संपली एकदम, तेवढीच बाकी. मला असं वाटतं तेवढी दळून आणावी, आणि एखाद्या दिवशी जाऊन दिंडोरीच्या बाजारात ज्वारी घेऊन यावी, ज्वारी आणि बाजरी. तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. मला नक्की कमेंट्स करा दिंडोरीचा बाजार बघायचा असेल तर तुम्हाला. इथे फायनली निवडून झालेले आहे. ज्वारी निवडली, त्याच्यानंतर नागली आणि बाजरी राहिली निवडायची. म्हटलं जाऊ दे, नंतर उद्या वेगळी निवडेल. आणि इथे गहू पण निवडून झालेले आहे, आणि एवढी ज्वारी उरली आहे तर ती पुढच्या वेळेस दळून आणेल. आणि इथे झालेलं आहे. आता चला लसूण चटणी बारीक करून घेऊ, आणि चहा पण ठेवायचा आहे. आणि मग चल बोलते, आता पसारा आवरून देते सगळा. तर धान्य निवडून झाली सगळी. आता चटणी, खुरासणी चटणी मस्त थंड झालेली आहे. मिरच्या पण मस्त थंड झालेल्या आहे, तर एवढे टाकते म्हणजे तिखट छान लागते. आणि लसूण पण मस्त भाजला गेला आहे. आता मस्त खुरासणीची चटणी. तर आधी का मी खुरासणी याच्यात हे करून घेते मिक्सर मध्ये, बारीक करून घेते. तर छान बारीक झालेली आहे, अर्धी काढून घेते. आता ह्या मिरच्या, लसूण आणि मीठ, तर इथे आपली खुरासणीची चटणी रेडी झालेली आहे. आता एकदा मिक्स करते सगळी मस्त. थोडीशी आता टेस्ट करून बघते. तर मीठ वगैरे टेस्ट करून बघते थोडंसे. एकदम स्पायसी स्पायसी, वा. काय करावं, बारीक करावी का अजून? तर आपली खुरासणी चटणी मस्त झाली. बियांना पोळी सोबत दिली होती, मला इतकी आवडली ना, डब्यात भरून ठेवली. मला ना त्याच्यासाठी आता एखादी काचेची बरणी घ्यावी लागेल. सध्या याच्यात भरली मी, ते बघू शकता. उघडल्या उघडल्या इतका सुंदर वास येतो. तर ही आहे आपली खुरासणीची चटणी. तर कशी झाली नक्की सांगा. म्हणजे तुम्हाला रेसिपी कशी वाटली, साधी सोपी. तर काय करायचं, मिरच्या थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या, म्हणजे अशा कच्चट लागत नाही. आणि लसूण पण थोडासा वरच्यावर भाजून घ्यायचा.
छान लागते मस्त. तर अशी केलेली आहे. खोलासनीची चटणी कशी वाटली ते नक्की सांगा. आधी ती दमली ना मी तर तरी मी तुम्हाला डेनिमची स्कर्ट घालून दाखवते. जे दोन मी घेतलेले आहे कसे दिसतात ते तुम्हाला कळतील. इथे भात टाकलेला आहे. आज सिंपल असं करणार आहे, काहीतरी राईस, फ्राईड राईस वगैरे तेच करणार आहे. तर चला आता डायरेक्ट तुम्हाला मी ना डेनिम स्कर्ट वेअर करून दाखवते. तर इथे मी डेनिम स्कर्ट हा ब्ल्यू कलरचा घातलेला आहे. तर माझा पहिला डेनिम स्कर्ट तुम्हाला दाखवते. लेबल टाकून मस्त कट आहे, माझी पण आहे, छोटं पाकिट आहे. त्याच्यावरती जे लूज टी शर्ट ते घालू शकता, छानपैकी वेअर करू शकता. मला खूप आवडते. ग्रीनिश जीन्स आहे कलर, ग्रीनिश ब्ल्यू कलर. तर कसं आपल्याला नक्की सांगतो. तर माझा आता सेकंड मी तुम्हाला दाखवते जो मी नवीन घेतलेला आहे तो ऑफरमध्ये. चला तर इथे मी सेकंड टी शर्ट घातलेला आहे, वेअर केलेला आहे बघू शकता. एकदम मस्त दिसतो. कसं मला नक्की सांगा. हा कलर आहे, व्हाईटिश ब्ल्यू आहे. त्याला पण दोन फिश आहे, इथे दोन फिश आहे, छोटं पाकिट आहे आणि असं दिसतं. त्याच्यावर कोणते पण तुम्ही टी शर्ट मस्त फ्लावरचे टी शर्ट घालू शकता किंवा मग ब्लॅक टी शर्ट, थोडे म्हणजे त्याला प्रिंट असावी टी शर्टला किंवा टॉपला, तेव्हा छान दिसेल. कारण हा प्लेन आहे, व्हाईट नाही म्हणजे ब्ल्यू नाही आहे. हा ना मी घेणार नव्हती पण वेळी बोलली की घेऊन टाक. आणि एकदम हायराईज आहे बेस पार्ट. आणि चांगल्या स्कर्टची क्वालिटी हेच असतं की हायराईज असतो, जीन्स सारखा दिसतो, छान कम्फर्टेबल येतो. आणि तोच मी स्कर्ट एका लोकल दुकानातून घेतला होता. मेन रोडवर एक दुकान होतं जिथे दाबेली मिळते ना, तर असं आहे. आणि त्याला ना अशी इलेस्टिक आहे. तर याचा मी फोटो साईडला देईल, त्याचे 2-3 फोटो तो कसा दिसतो. पण छान दिसतो. पण माझ्याकडे झाले 3 डेझन स्कर्ट, पण याची क्वालिटी थोडीशी वेगळी आहे. पण याची क्वालिटी इतकी सुंदर आहे. फिटिंगमध्ये हा थोडासा ढिला येतो कारण हा लूज आहे. तर हा एक आहे माझ्याकडे आणि हा एक झाला आणि ग्रीनिश ब्ल्यू झाला. तर त्यातला कोणता स्कर्ट तुम्हाला आवडला, लॉंग स्कर्ट, नक्की मला कमेंट करून सांगा. तर तेच तुम्हाला जर माझे शॉर्ट स्कर्टचे कलेक्शन बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. ब्लॉग इथेच एंड करते. आता स्वयंपाक करायचा आहे, इथेच एंड करते. आहे पाचचा ब्लॉग बघायला आवडला असेल पूर्ण ब्लॉग घरातलं दाखवलं मी, रुटीन माझं घरातलं सगळं. आणि लास्टला मी हे दाखवलं माझे स्कर्ट, डेनिम स्कर्ट कशी वाटली नक्की सांगा. आवडलं असेल मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा होता ब्लॉग. आणि तुम्हाला माझं स्कर्टचं कलेक्शन बघायचं असेल ते सुद्धा कमेंट करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.